आणि त्याच्यावर काल कपिल सिब्बल काय उत्तर देऊ शकले नाही कमलेशजी. आपण बोलूया सादिक अली केस. त्याच्या आधी असीम सरोदे यांना तुमच्या मुद्द्याबद्दल काहीतरी बोलायचं होतं, मग मी सादिक अली केसकडे येतो. असीमजी, तुम्ही म्हणतात की हा मुद्दा त्यांचा तुम्हाला मान्य आहे का? तुम्ही जो दाखला दिला त्यांचं म्हणणं की जर घडलंय तर ते नॅचरल प्रोसेसमध्ये घडलेलं आहे, इन द कोर्स ऑफ ऍक्शन घडलेलं आहे. नवीन पक्षप्रमुख जर आले असतील तर जुने पक्षप्रमुख आपोआपच गेलेले आहे, ती प्रक्रिया घडलेली आहे. नाही, कसं आहे, त्यांना ते डॉक्युमेंट माहीत नसेल, ते कोर्टामध्ये सबमिट केलं आहे. मी राजू वाघमारे साहेबांना ते आता व्हॉट्सअपवर पाठवून देतो, ते वाचू शकतात. त्याच्यामध्ये स्पष्टपणे लिहिलेलं आहे की उद्धव साहेबांना काही कोणी पक्षातून काढलेलं नाही आहे, त्यांचे अधिकार काढून घेतलेले आहे आणि अधिकार काढून त्यांना शिवसेना पक्षप्रमुख म्हणून कायम ठेवलेला आहे, अंटिल ही डिझायर्स असं म्हटलेलं आहे. त्यामुळे माझं असं मत आहे स्पष्ट की त्या अर्थाने पाहिलं ज्यांनी ते लिहिलेलं आहे, म्हणजे हे मी केलेलं डॉक्युमेंट नाही, हे एकनाथ शिंदेंना कोणीतरी सांगून ते डॉक्युमेंट त्यांनी केलेलं आहे. आणि हे 26 जुलै 2022ची मुंबईला झालेली मीटिंग आहे, ज्याच्यामध्ये त्यांनी स्वतः हे जे आपलं याचा आहे शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षामध्ये इनर डेमोक्रेसीने असं कारण दिलं होतं आणि त्यांनी पक्षाचा ॲड्रेस त्याच्यात बदलला आणि तो त्यांनी जिथे मुख्य नेता जे आहे ते टायटल स्वतःकडे त्यांनी ठेवलं आणि त्यांनी सांगितलं पक्षप्रमुख विल रिमेन विथ श्री उद्धव ठाकरे टिल ही डिझायर्स बट इट विल बी अन ऑनररी पोस्ट असं म्हटलेलं आहे. मग याचा अर्थ काय आहे की त्यांना पक्षातून कोणी काढलेलं नाही आहे आणि शिवसेना पक्षातून हे निघून गेलेले आहेत सगळेजण आणि तरी सुद्धा त्यांनी उद्धव ठाकरेंनाच शिवसेना पक्षप्रमुख म्हणून मान्यता दिलेली आहे, ऑनररी पद असेल तरी सुद्धा. त्या अर्थाने तुम्हाला याची कल्पना आहे का? त्यांना एकदा फक्त मध्ये घेतो, तुम्ही हे मान्य करता की नाही पत्र, की असं पत्रच तुम्ही म्हणतात ऑनररी पोस्ट असं म्हटलंय त्याच्यामध्ये, ऑनररी पोस्ट आहे. आपण आता ज्या पदाला काहीच अधिकार नाही तर त्या पदाचा उपयोग काय? नॅचरल आहे ना.